20 वर्ष राज्यकारभार ज्या पद्धतीनं केला त्या पद्धतीचं काम आता सध्या देशात आणि राज्यात सुरू आहे। अहिल्यादेवींची जयंती फक्त म्हणजे दुर्दैवानं तसं म्हणावं लागतं की धनगर समाजाचीच मुलं करायची, परंतु त्रिशताब्दीचं वर्ष हे अहिल्यादेवींच्या व्यक्तिमत्वाला न्याय देणारं ठरतंय असं मी जबाबदारीनं म्हणू इच्छितो। कारण मी आता तुमच्याशी करमाळ्यातून बोलत असताना कन्याकुमारीत सुद्धा अहिल्यादेवींना अभिवादनाचा कार्यक्रम सुरू आहे, जम्मू काश्मीरमध्ये पण अभिवादनाचा कार्यक्रम सुरू आहे, पूर्व भारतामधल्या सर्व राज्यांमध्ये अहिल्यादेवींना अभिवादन करण्याचा भव्य दिव्य कार्यक्रम त्या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे। हे कधी घडतं? सरकार जेव्हा या सर्व कार्यक्रमामध्ये सर्व शक्तीनिशी उतरतं तेव्हाच अशा गोष्टी होतात। म्हणून अहिल्यादेवींनी सांगितलं होतं की तुम्ही राजकर्ती जमात बना, राजकर्ती जमात बनल्याशिवाय काही होत नाही। शेवटी देशाच्या पंतप्रधानांनी निर्णय घेतला की अहिल्यादेवींची जयंती ही देशभर साजरी झाली पाहिजे। सर्व राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना दिल्लीमध्ये बोलावलं, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं की 21 मे ते 31 मे अखंड भारतभर अहिल्यादेवींची जयंती झाली पाहिजे। हे कधी शक्य होतं का सांगा? आज तुम्ही म्हणताय, मी ऐकत होतो आम्हाला जागा पाहिजे, करमाळ्यामध्ये अजून आपण जागा मागतोय, नगरसेवक कोडकोते नगरपालिकेचा सीओ काहीतरी नडतोय असं काहीतरी म्हणत होतं, मी गाडीतनं आता ऐकलं। करमाळा हे हाकेवरचं गाव आहे, चौंडी पासून 20 किलोमीटरचं, तिथल्या सीओला अजून कापरं भरतंय। जागा तुझ्या काय बाची जागा द्यायची आहे का? कुठली तरी इथं दे ना, सगळ्याच आपण महापुरुषांना जागा देतो, ते जागा द्यायला का तुझ्या घरची द्यायची आहे का तुझी प्रॉपर्टीची द्यायची आहे? परंतु हे असं चालू आहे आणि अशा वेळेस काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये अहिल्यादेवीचा पूर्णाकृती पुतळा नरेंद्र मोदी साहेब बसवतायत, योगी आदित्यनाथ साहेब बसवतायत। काशी तर आपल्या अखंड हिंदू समाजाची पुण्यभूमी आहे, काशीला गेल्याशिवाय मला मरण येता कामा नये असं प्रत्येक हिंदूला वाटतं। आणि त्या काशी विश्वेश्वराचा मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्यादेवींनी केला होता, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आता परत नरेंद्र मोदी साहेबांनी केला आणि जीर्णोद्धार केला